Hello guys, good morning. Have a nice day. This is Basveshwar Kadgaonkar and you all are watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, today we are going to discussing very interesting and spiritual topic, that is the biography of Ramji, or who is Lord Ram, who is Lord Bhagwan Ram. And guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have a red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon. Then you have four options. Out of these four options, you can select option number one, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. And friends, if you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you. Thanks a lot. Then let's start today's topic. Who is Bhagwan Ramji, or who is Lord Rama? ओके. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रामजी जे भगवान आहेत आपले, तर ते कोण आहेत, अगर रामजी यांना भगवान का म्हटलं जातं, याविषयी सविस्तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आय होप ऑल ऑफ यू गाईज like this video, but I requested you don't skip the video and watch full video. Okay. तर प्रभू रामचंद्रजी, जे आपले सगळ्यांचे आराध्य दैवत आहेत आणि आपल्या सगळ्यांचे भगवान आहेत किंवा ईश्वर आहेत, यांच्याविषयी आज आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिटेल्समध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज सर्वांनी पूर्णतः व्हिडिओ पहा. व्हिडिओला कुठेही स्किप करायचं नाही. ओके. तर काही लोक म्हणतात बघा, अगर रामजी, आपले जे लॉर्ड भगवान रामजी आहेत, हे भगवान कसे काय, कारण त्यांनी तर मनुष्ययोनीत म्हणजे त्रेतायुगामध्ये दशरथ राजाच्या पोटी जन्म घेतला, म्हणजे ते मानव होते. जर ते मानव असतील तर मग ते भगवान कसे? किंवा काही जण काय म्हणतात की अनेक राम होते, जसं की सत्ययुगात सुद्धा बलरामजी होते, किंवा आत्मारूपी राम आहे, किंवा परशुरामजी होते, किंवा दशरथाचा राम, किंवा परमतत्वरूपी राम, किंवा आत्माराम इत्यादी रामाचे प्रकार आहेत. मग यातला राम भगवान असलेला कोणता, वगैरे वगैरे अनेक प्रश्न पडतात आणि त्यांचे प्रश्न पण तितकेसे काही चुकीचे नाहीत. परंतु या सगळ्यांचं गूढ आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण उकलणार आहोत. कारण दशरथाचा राम काय, किंवा बलराम काय, किंवा परशुरामजी काय, किंवा आत्माराम काय, किंवा निर्गुण निराकार राम काय, हे सगळे राम एकच आहेत, हे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. कुछ लोग कहते हैं अगर राम जी मनुष्य है तो भगवान कैसे हुए, और इन्हें भगवान क्यों कहा जाता है. म्हणजे काही लोकांचा असा प्रश्न है कि ये मनुष्य रूप में राम जी पैदा हुए तो वो भगवान कैसे हुए. और कुछ लोग ऐसा बोलते हैं कि राम जी तो त्रेता युग में आए, लेकिन सत्य युग में भी लोग राम जी का नाम का जप करते थे, राम नाम का जप करते थे. तो ऐसा कैसा पॉसिबल है? ये सब का गुण आज के वीडियो लेक्चर में हम देखेंगे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आपल्याला हे जे प्रश्न पडलेले आहेत, अनेक प्रश्न, म्हणजे की रामजीचा जन्म तर त्रेतायुगात झाला, मग सत्ययुगात सुद्धा रामजीचं नाव घेतलं जायचं, म्हणजे सत्ययुग तर त्रेतायुगाच्या अगोदर होतं, मग त्यावेळेला कोणत्या रामाचं नाव घेतलं जायचं. किंवा हे जे परशुरामजीचा जन्म झाला,
सत्ययुगामध्ये. तर ते राम कोणते मग? इत्यादी, इत्यादी. तर हे सगळे राम जे आत्ता वर्णन केलेले आहेत, हे सगळ्यांचं तत्व एकच आहे. आत्मा राम पण तोच आहे, दशरथाचा राम पण तोच आहे, परशुराम पण तोच आहे. विष्णूंचे अनेक रूप आहेत हे. आणि विष्णू म्हणजेच राम, राम म्हणजेच विष्णू, म्हणजेच परमात्मा किंवा आपण ज्यांना भगवान असे म्हणतो. तर अ, आता रामजी किती रूपाने होती आलेले आहेत? परशुरामजी. परशुरामजी हा विष्णूंचाच अवतार आहे, म्हणजेच राम. किंवा बलराम जे श्रीकृष्णाचे भाऊ झाले, तो अवतार पण रामजीचा आहे. आत्माराम आत्माराम आपला स्वतःचा जो आत्मा आहे, तो आत्माराम. तसेच दशरथाचा पुत्र त्रेतायुगात जे रामजी जन्मले, ते दशरथाचा पुत्र म्हणून तो राम किंवा परमतत्वरूपी राम, हे सगळं जे तत्व आहे, तो राम. किंवा समुद्र मंथन केल्यावर त्यामध्ये अनेक रत्न निघाले किंवा त्यामध्ये हलाहल विष निघालं आणि राम असे या 2 अक्षरसुद्धा निघाले. तर सगळ्यांनी रत्न वगैरे देवी देवतांनी घेतलेले आहेत. विष कोणी घेतलेलं नाही. मग विष किंवा हे हलाहल शंकरांनी आपल्या कंठामध्ये धारण केलेलं आहे. ते हलाहल प्राशन करून ते पचवलेलं आहे, म्हणून त्यांना नीलकंठ म्हटलं जातं. आणि 2 अक्षरं उरलेली आणि ती 2 अक्षरे म्हणजे सार ह्या जीवनाचं किंवा हे सगळं हे समुद्र मंथन केल्यावर अनेक रत्न निघालेले देवी देवतांनी घेतलेले आहेत. आणि हलाहल नावाचं जे विष आहे ते शंकरांनी प्राशन्य केलेलं आहे. आणि राम हे 2 जे अक्षरं ह्या जीवनाचं सार, हे सुद्धा शंकरांनी आपल्याजवळ ठेवलेलं आहे. आणि शंकर जे अखंड राम नावाचा जप करत असतात आणि राम ओम नमः शिवाय यांचा जप करत असतात. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे परमतत्व राम म्हणा किंवा परमतत्व शिवाचेच 3 अवतार आहेत. आणि या सगळ्यांचं सार एकच आहे. जसं गंगा, यमुना, सरस्वती या एकत्रच त्यांचा संगम, म्हणजे त्या गंगा मोठी किंवा जमुना मोठी किंवा हे असं नाही आहे. तसं रामजी असतील म्हणजेच विष्णूजी किंवा शंकरजी किंवा ब्रह्माजी हे हे समानच आहेत. आणि याच्याही वरचं तत्व निर्गुण निराकार म्हणजे परमात्मा शिव. तर म्हणून रामाला आपण भगवानजी म्हणतो. आता मीराबाईचं एक हे आहे बघा अभंग. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. तर हे धन, रामरूपी जे धन आहे, हे सगळ्या जगातील संपत्तीपेक्षा मोठे आहे. म्हणूनच शंकरांनी आपणाकडे ते ठेवून घेतलेलं आहे. आपल्या दृष्टीनं हे भौतिक सुख जे आहेत, म्हणजे ऑडी कार असेल, BMW, बंगला, गाडी, शेती, माडी किंवा पैसा, बँक बॅलन्स, हे आपलं धन आहे. कुणाचं? हे कलियुगातल्या जीवांचं. परंतु जे संत आत्मे आहेत किंवा जे ज्यांना ब्रह्म कळलेलं आहे, त्यांच्यासाठी धन कुठलं आहे? तर राम. कारण राम हे 2 शब्द जसं जीवनाचा पूर्ण कायापालट करणारे आहेत, जसे की वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला रामनामामुळं. म्हणजे इतका परिवर्तन त्याच्यामध्ये झालं, इतकी ताकद ह्या धनामध्ये किंवा ह्या नामामध्ये आहे. म्हणून रामासारखा दुसरा शब्दच नाही आहे जगामध्ये तितका मौल्यवान. म्हणून राम हे साक्षात भगवान आहेत, विष्णूजींचं रूप. ठीक आहे. एकदा संत कबीरजी आपल्या कुटीमध्ये रामनामाचा जप करत बसलेले असतात आणि तिथं काही असेच लोक भक्त गण येतात आणि त्यांना म्हणतात की काय करत आहात कबीरजी? तर कबीरजी म्हणतात मी रामनामाचा जप करतो आहे. तर ते म्हणतात कुठल्या रामाचा करताय? आत्मा रामाचा करता की दशरथाच्या रामाचा करता की निर्गुण निराकार रामाचा करता की जो हे परशुराम आहेत त्यांचा करता? असे कितीतरी राम आहेत नेमका मग. आणि मग राम तर त्रेतायुगात मनुष्य रूपाने आलेत आणि ते भगवान पण नाहीत, त्यांचा तुम्ही कसं काय जप करता? असा त्यांना प्रश्न विचारलेला आहे. त्यावेळेला तो प्रश्न थोडासा त्यांना पण हेच वाटलेला आहे, म्हणजे विचार योग्यच वाटलेला आहे. परंतु त्यावेळेला त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. म्हणून ते काय म्हटले, असं करा, मला आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि तुम्ही उद्याला या, असे म्हणाले. कारण त्यांना सुद्धा कबीरजीला नेमकं काय प्रश्नाचं उत्तर द्यावं किंवा काय सांगावं
प्रश्न पडला होता. कारण मनुष्य रूपात राम जे आलते, मग मनुष्य राम असतील तर भगवान कसे? तर मग त्यांनी उद्याला या म्हटलेले आहेत. मला जेवणाची वेळ झालेली आहे म्हणून वेळ मारून नेलेली आहे. आणि ते लोक गेल्या-गेल्या ते कबीरजी आपल्या गुरु महाराजाकडे जातात आणि त्यांना म्हणतात, "असा-असा मला प्रश्न पडलाय गुरुवर्य." मग गुरुवर्य म्हणतात, "काय?" तर मग नेमका राम कोणता? आणि राम मला पण असं हे लोक विचारत आलते भक्तगण. तर मला काय उत्तर द्यावं समजेना म्हणून मी वेळ मारून नेली आणि त्यांना उद्याला यायला सांगितलंय. त्यावेळेला गुरुवर्य म्हटले, "ऐक कबीरा," म्हटले, दशरथाचा राम असो किंवा आत्माराम असो किंवा परशुराम असो किंवा बलराम असो किंवा ह्या निर्गुण निराकार जो राम आहे तो असो, हे सगळे तत्व एकच आहेत. आणि त्यावर तुला जर त्यांनी तसं विचारलं, तर तू एक त्यांना प्रश्न विचार म्हटले. आणि त्यांनी त्याच्या कबीराच्या कानात काहीतरी गुरुमंत्र दिला. मग कबीरजी परत आलेले आहेत. मग त्यावेळेला दुसऱ्या दिवशी आणखी ते लोक आले आणि त्यांनी कबीरजींना तोच प्रश्न केलेला आहे, की तुम्ही कोणत्या रामाचा जप करताय? एक राम दशरथ का बेटा. बघा रामाचे किती प्रकार आहेत. एक राम दशरथ का बेटा, एक राम घर घर में लेटा. सॉरी. एक राम दशरथ जी का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम सकल पसारा, एक राम सबसे न्यारा. तर त्यांनी म्हटलेले आहेत, कोणत्या रामाचा तुम्ही जप करताय? एक राम दशरथ का बेटा, एक राम घर घर में लेटा, एक राम एक राम का सकल पसारा. हे जितका पसारा आहे हा एक रामाचा आहे. आणि एक राम सबसे न्यारा, याहून वेगळा असा. तर यापैकी तुम्ही कुठल्या रामाचा जप करताय? मग त्यांना गुरुनी सांगितलेलंच होतं उत्तर. मग ते म्हटले, कबीरजी ठीक आहे, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतो, पण त्याच्या आधी मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो म्हटले. तर ठीक आहे म्हणले. मग ते म्हणले कबीरजी, कबीरजीने त्यांना विचारलं, एक्सक्यूज मी. विचारल्यानंतर कबीरजींनी त्या लोकांना आलेलं विचारलेलं आहे. म्हटले, "मी एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्ही द्या." त्यावर ते लोक म्हटले, "हो." तर कबीरजी म्हटले, "तुम्हाला एक बाप आहे की चार बाप आहेत?" त्यावर ते लोक म्हटले, "असं कसं विचारताय कबीरजी? तुम्ही असं विचारू कसं शकता?" त्यावर कबीरजींनी त्याला प्रतिप्रश्न आणखी केलेला आहे, की ते काय म्हणाले बघा, "एक बाप तेरी दादी का बेटा, एक बाप तेरी दादी का बेटा, एक तेरी बुआ का भाई, एक बाप तेरी बुआ का भाई, एक बाप तेरी माँ का पति और एक बाप तेरी नानी का जमाई." तर मग असं विचार केल्यावर चार बाप झालेच की. एक बाप दादीचा म्हणजे आपल्या वडिलाच्या आईचा मुलगा म्हणजे आपले वडील. दुसरा बाप आपल्या आईचे पती. एक बाप तुम्हारे माँ का पती म्हणजे आईचे पती म्हणजेच आपलं बाप. तिसरा बाप, एक बाप तेरे बुआ का भाई. बुवा म्हणजे आत्याचा भाऊ. आत्याचा भाऊ पण आपले वडील. आणि एक बाप तेरे नानी का जमाई म्हणजे आपल्या आईची आई आहे, तिचा जावई एक बाप. असे किती झाले मग तसा विचार केल्यावर? म्हणजे एकच बाप आहे, परंतु वेगवेगळ्या पद्धतीनं विचारल्यामुळं असा प्रश्न निर्माण होतो. तसं देव परमेश्वर सुद्धा एकच आहे. पण त्याला आपण वेगवेगळी नावं दिलेली आहेत. आता मुस्लिम धर्म त्याला अल्ला म्हणतात. हिंदू धर्मीय त्याला काय म्हणतात? ईश्वर म्हणतात किंवा भगवान म्हणतात. ख्रिश्चन लोक त्याला गॉड म्हणतात किंवा शीख लोक त्याला नानक म्हणतात. ही वेगवेगळी नावं आहेत. म्हणून वेगवेगळे देव आहेत का? नाही. परमतत्व एकच आहे. तसं दशरथाचा राम झालं किंवा परशुराम झालं किंवा आत्माराम जो आहे किंवा ह्या घटमध्ये पूर्ण हे जो पसारा आहे एका रामाचा, त्यात बी तोच राम आहे. आणि एक राम सबसे न्यारा, यातून एक सगळ्याहून वेगळा म्हणजे परमतत्व जो राम आहे तो राम. त्याच्यापासून सगळं पुन्हा विश्व निर्माण झालं हे सगळं. म्हणजे तो वेगळाच. परंतु हे सगळे एकच तत्व आहे. तो बी तोच आहे, हे निर्गुण निराकार बी तोच आहे आणि सगुण साकार बी तोच आहे. त्यामुळं आपल्याला प्रश्न पडायला नको आहे. त्यामुळं दशरथाच्या पोटी त्यांनी जरी जन्म घेतला असला तरी तो विष्णूजीचाच जन्म आहे. म्हणून ते राम हे आमचे आराध्य आहेत, आमचे भगवान आहेत. त्यामुळं भगवान हे एकच असतात.
ज्याला तुम्ही अल्लाह म्हणतात मुस्लिम धर्मीय, तो आमचा भगवान आहे. किंवा ख्रिश्चन धर्मीय त्याला हे म्हणतात येशू. तर हे सगळ्यांचं तत्व एकच. जशा हजारो नद्या असतात आणि त्या शेवटी समुद्राला विलीन होतात. समुद्र जसा एकच असतो, तसे अनेक धर्मांनी आपली आपली वेगळी नावं दिलेली आहेत. म्हणून तो पिता परवरदिगार मात्र एकच आहे. तर ते प्रश्नाचं उत्तर असं त्या पद्धतीने दिल्यावर भक्तांचं समाधान झालेलं आहे आणि त्यांनी कबीरजीचे पाय धरले आणि म्हटले, आमचं चुकलं, आम्ही रामजीला मनुष्य जन्मात आहेत आणि हे काय भगवान आहेत का वगैरे वगैरे आम्ही कुशंका केल्या. तर रामजी हे साक्षात भगवान आहेत. भगवान म्हणजे या सृष्टीचे विश्वकर्ता. राम म्हणजेच शिव, शिव म्हणजेच राम, शिवराम. एक राम महादेवजीचे एक नाव सुद्धा आहे बघा, शिव सदाशिव किंवा शिवराम. हे दोन्ही शिव आणि राम हे एकच तत्व आहे. तर ठीक आहे. तर आपल्याला कळलं असेल की हे तत्व जरी नावं जरी वेगळी असली, आता एखाद्या मुलाचं नाव असतं काहीतरी फॉर एक्झाम्पल संतोष वगैरे नाव असतं, पण त्याची आई त्याला लाडानं पिंट्या म्हणते. त्याचे दोस्त त्याला काहीतरी दुसरंच टोपण नाव ठेवलेलं असतं. असे नाव वेगळे आहेत म्हणून तो तो जो संतोष आहे तो वेगवेगळा आहे का? नाही आहे. तसंच आपले रामजी सुद्धा एकच तत्व आहेत. I hope all of you guys understand today's topic, that is who is Lord Rama किंवा भगवान राम कोण आहेत. म्हणजे हे आत्मरूपी राम बी तेच आहेत, दशरथाचा राम बी तोच आहेत, निर्गुण निराकार रामजी पण तेच आहेत. कारण रामजी हे सत्ययुगाच्या अगोदरपासून म्हणजे परमतत्व आहेत. कारण रामायण हा ग्रंथ वाल्मिकी ऋषींनी म्हणजे वाल्यानं राम जन्माच्या पूर्वी 60,000 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. आणि नारदानी त्याला रामनामाचा जप करण्यास सांगितलं होतं. तो सारखं मरा मरा मरा, कारण त्यानं लुटारू होता, दरोडेखोर होता, येणाऱ्याची लूट करायचा, मारायचा, जीव घ्यायचा. अनेक पापं त्यांनी केलेली होती. त्यावेळेला नारद म्हटले, अरे तू इतकं सगळी पापं कुणासाठी करतोस? तर तू म्हणला, माझ्या बायको आणि लेकरासाठी. पण तू हे करतोस पाप, पण तुझ्या ह्या पापामध्ये ते बायको लेकरं भागीदार आहेत का? तर का नाही राहणार म्हणले. मी त्यांच्यासाठी तर करतो. अरे पण एकदा जाऊन विचार तर तुझ्या बायकोला आणि लेकराला, हे जे तू पाप केलेलं आहे यामध्ये ते भागीदार होतात का म्हणून. मग तो घरी जातो, बायकोला म्हणतो, मी तुमच्यासाठी इतकं पाप करतो, इतकी लोकांना मारतो, इतके दरोडे करतो, तुम्ही मला जर समजा शिक्षा झाली 10 वर्षाची, तर त्यातली तुम्ही 5 वर्षाची शिक्षा घेशील का तू? ती म्हटली, नाही, ते तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही मामाला सांभाळायचं, आम्ही का शिक्षा घेऊ. मुलांना विचारलं, ते म्हणे तुमचं कर्तव्य आहे, आम्ही का तुमच्या पापात येऊ. म्हटल्यावर त्याला पश्चाताप झाला, मी ह्या घरासाठी इतकं पाप करत होतो आणि माझं पापाचं वाटेकरी कुणीच नाही. म्हणून त्याने येऊन नारदजीचे पाय धरलेले आहेत. म्हटले की मला तुम्ही काहीतरी वेगळे दिव्य अशी कुठली तरी व्यक्ती आहात किंवा देवच आहात. कारण महर्षी नारद सुद्धा विष्णूजीचाच अवतार आहे. आणि मग त्या नारदाने त्यांच्या वाल्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आत्मज्ञान दिलं आणि राम राम मनाचा जप दिला. परंतु त्याला राम राम म्हणता येईना, कारण त्यानं दररोज मारा मारा मारा. बरं ठीक आहे म्हणले, मारा मारा म्हणत चल. आणि मग त्या दिवशीपासून तो वाल्या मरा 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 करायला लागला आणि ते ऑलरेडी राम 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 झालं. आणि मग त्याचं पाप सगळी क्षालन झाले, धुवून गेलेले आहे. त्याला दिव्य ज्ञान, दिव्य दृष्टी मिळालेली आहे आणि मग त्यानं रामायण हा ग्रंथ लिहिला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. तुझ्या कृपेची नवलाई वाल्याचा वाल्मिकी होई. म्हणजे राम नामाची किती किमया आहे बघा. एखादा दरोडेखोर असलेला माणूस सुद्धा संत महर्षी पदाला गेलेला आहे, वाल्मिक ऋषी झालेला आहे. आणि त्यांनी रामायण लिहिलं कधी? राम जन्माच्या अगोदर 60 वर्षापूर्वी सत्ययुगात लिहिलेलं आहे. आणि त्रेतायुगामध्ये पुन्हा राम त्यानंतर जन्मलेले आहेत. म्हणजे किती दिव्य ज्ञान आहे. म्हणजे भूत भविष्य वर्तमान सगळी दिव्य दृष्टी त्यांना प्राप्त झाली. इतकी रामनामाची ताकद आहे. म्हणून आपण पण रामनामाचा जप केला पाहिजे, प्रभुनामाचा जप केला पाहिजे. कारण प्रभू शिवाय आपल्याला कोणी तारणार नाही. कारण राम असतील किंवा प्रभू असतील यांच्याशिवाय आपला कोणी तारक नाही आहे. म्हणून एक भजन आहे बघा, प्रभू के सिवा
कहीं दिल ना लगाना, प्रभु के सिवा कहीं दिल ना लगाना, नहीं तो पड़ेगा तुझे आंसू बहाना, प्रभु के सिवा कहीं दिल ना लगाना. I hope all of you guys understand today's topic very well. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho. Jai Shiva.